कित्येक वर्ष आम्ही देवांबरोबर येताना चांदेरसून आम्ही जेव्हा माऊलीकडे येऊ, बागव्यांचा घर असं ना असून देऊ त्या बर्डावरून गाड्यांच्या वशिकात भेटा केली. ओके. गाड्यांच्या वशिकात भेटल्यानंतर त्यांची सेवा झाल्यानंतर सांडवांच्या वशिकात गेला. ओके. सांडवांच्या वशिकात भेटल्याच्या नंतर तो विजयबाबेकडे नियमाप्रमाणे गावराटीचे जे 12 कुळकर असतात त्याच्यात 5 नंबरला पुरींचं कुळकर. ओके. पुरी आणि देव त्या दोघांकडे जाऊन येईल पण त्यांच्याकडे जाय कोणतरी मला आवाज येता आहे का की माझा काय करत असं माका तितक्याच्या दरम्यान ना ऐका घे माझा काय करतो मग इकडे बघितलं इकडे कोण नाही असं म्हणलं असं असा कोणतरी बोलता काय विषय असा. नमस्कार मित्रो, मी प्रसाद नारायण परब तुमचं नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण आलो आहोत मसुरे देवळा येथील तुरी वांगणे येथील तुरी वंशाच्या मंदिराचा इतिहास उलगडण्यासाठी. हे मंदिर सुंदर प्रकारे बांधले असून हा त्याचा गाभारा आहे. ह्या गाभाऱ्यामध्ये हे गणपती बाप्पा विराजमान झालेत, त्याचप्रमाणे विठ्ठल रखुमाई आणि तुरी वंशाचा हा मूळ पुरुष. अशा प्रकारे गाभाऱ्याचं सुंदर काम झालेलं आहे. हा सुंदरपैकी गाभारा आपल्याला दिसतो आहे. हा सुंदर गाभारा आहे आणि तसेच या गाभाऱ्याला प्रदक्षिणा मारण्यासाठी ही सुंदर स्पेस सोडलेली आहे. मित्र हो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कारण हे मंदिर उभारण्यासाठी 5 तपांचा कालावधी गेलेला आहे. म्हणजे साधारण 60 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. तर ह्या मागील पूर्ण पडद्यामागील इतिहास आपण जाणून घेऊया मसुरेचे श्रीयुत बाबूराव प्रभुगावकर यांच्याकडनं. कित्येक वर्ष आम्ही देवांबरोबर येताना चांदेरसून आम्ही जेव्हा माऊलीकडे येऊ तेव्हा तो जो रस्ता होता तो डोंगरावरून होता. उडतरकरच्या घाटीत दिल्याच्यानंतर बागव्यांचा घर असं ना असून देऊ त्या बर्डावरून गाड्यांच्या वशिकात भेटा केली. ओके. गाड्यांच्या वशिकात भेटल्यानंतर त्यांची सेवा झाल्यानंतर सांडवांच्या वशिकात गेला. ओके. सांडवांच्या वशिकात भेटल्याच्या नंतर तो विजयबाबेकडे आणि नंतर तो माऊलीकडे. नियमाप्रमाणे गावराटीचे जे 12 कुळकर असतात त्याच्यात कुळगावकर सावंत बागवे सोडून जी कुळकर बागवे सावंत कुळकर ही जी सगळी मंडळी आहे त्याच्यात 5 नंबरला पुरींचं कुळकर. ओके. पुरी आणि देव त्या दोघांकडे जाऊन येईल पण त्यांच्याकडे जाईल. अच्छा. कोणाकडे? तुरीकडे. तुरीकडे जायचं. एक दिवशी देव असे दिले आणि ह्यो बसलेलो माझ्याबरोबर. मी असं बसलो थोडंसं विचार करीत होतो. म्हणालो काय करता आणि देव काय मला एक विचार सुचला तुला सांगते. तू म्हटलं तू पुढे फलक कर. आम्ही एका सांगितलं अशोक रे कोणतरी मला आवाज येता आहे का की माझा काय करता असं माका तितक्याच्या दरम्यान ना ऐका घे माझा काय करतो मग इकडे बघितलं इकडे कोण नाही असं म्हणलं अशोक असा कोणतरी बोलता काय विषय असायचा ह्या आयुष्यात पुरीचा आहे असा ना हे आम्ही जाणव नाही देवही जाणव नाही. मी कधीचा बघलेलं आहे. तुमच्या मला माहितीच नव्हतं पहिल्यापासून माहिती. घर त्या माणसांचा 2च घरं असत आणि एक एवढं काळं दगड ठेवलेला वशी म्हणजे मी माऊलीकडे येऊन तिची सगळ्या लोकांच्या समोर मी बोलले म्हटलं बाया चूक आहे
तो जर लक्ष देत असाल आणि देवाची सेवा जर करत असाल तर कोणत्याही परिस्थितीत राहतील, तर नुसता भराड असला तरी त्या जागेत जाऊ काय असं म्हटलं. ह्या आपणाक परवडत नाही की 2 घरं असले, तू म्हटलं नुसतं बरोबर राहू, गावाच्या जोरावरती गावाकडून पैसे जमा करू, तू नुसतं फक्त मॅनेज करतोय. काय म्हटलं आपण मंदिर बांधूया, त्याचा कशी कसा म्हणून असं कोण गेलो आहे जर बघितले नाही त्यांना जाऊन भेटलो. म्हणून माणूस येऊचो असा तर तुम्ही जरा असं थांबा. मग ते थांबले, तो गेलो तिथून मी गेलो त्यांना पटवून सांगले. ते म्हटलं माका बा असो काकले माका म्हटलं भाग घेऊन त्या मंदिर उभ्या करूचा, तर तुम्ही त्या फक्त त्याला होकार द्या. तुम्ही होकार द्या म्हणजे आम्ही सगळं काय वाटेल. आणि मग गावाघराकडचे जे पैसे जमा होते, कुणकेश्वर देव जाताना, तेव्हा आमच्याकडे मी माझी एक संस्था मसुरा ग्रामविकास, मसुरा देवस्थान सहाय्य ग्रामविकास मंडळ मसुरा अशी एक संस्थाच आपण तेव्हा रजिस्टर्ड आहे. रजिस्टर आणि त्याच्यातून आम्ही ते पैसे जमा करून दरवर्षी कुणकेश्वरात देव महाशिवरात्रीत आंघोळ्यात नेतो. त्या पैशापैकी जेव्हा आम्ही 3 वेळेस 105 वर्षांनी देव आंघोळीत गेलो, त्याच्यानंतर लागोपाठ अशोक मी आम्ही भाग घेतले आणि सतत 3 वर्ष नेले. सतत 3 वर्ष, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष. त्याच्यानंतर परत एकदा प्रयत्न केले, आणखी एकदा नेले, असे एकूण 5 वेळा नेले. आणि आमच्याकडे जवळजवळ साधारण 5 लाख रुपये बॅलन्स होते रक्कम. म्हणालो असा करूया आपण, त्याच्यातली रक्कम आपण बँका देऊया. आता वशी गावराटीशी निगडीत असा ना काय म्हटलं मग देऊया, पण परत त्या लोकांनी पैसे जमा करून आमका देऊ पाहिजे. असा तरी एक कर न पेक्षा माझी पुस्तकं जी असत मसुरा देवस्थान समिती पुस्तकं, पावती पुस्तकं, ती आम्ही त्यांच्याकडे देऊया. त्यांनी गावात पैसे देवस्थानासाठी जमा करायचे आणि आपल्या देवळासाठी वापरायचे. आमका नुसती पुस्तकं द्यायची परत ऑडिटला. बरोबर. आणि त्यांचा कार्य करत ना. मग त्याच्यातली अशोकांनी 2 पुस्तकं नेली, त्या मंगेशला दिली आणि काम सुरू झालं. आणि त्यालाच गतीनं आम्ही काम केलं. म्हटलं अशोक, तुझ्या वडिलांचा तुझ्या कुळाचा नाव होतं, माझा होतला, त्यांचाही होतला. गावात असं एक आदर्श करूया की सर्वसामान्य माणसाच्या पैशातून आता मंदिर उभं करू. कोणी मी 10,000 दिले, 15 लाख दिलं, ही भाषा आमच्याकडे नको. मग ती केलं नाही. अशोक रघुनाथ बागवे ह्या माणसान माझ्यासोबत का देऊळ होण्यासाठी 1 पोता, 2 पोती, 3 पोती, 5 पोती, 10 पोती असा धरून 300 पोती सिमेंट जमा केला. तर विठ्ठल रखुमाईची मूर्ती काय स्थापन झाली? नुसत्या वशिकासाठी कोण येऊचे नाही. 2च घरं असत. कमीत कमी एकादशी दिवशी तरी बाकीच्या भागातले लोक येतील. त्यांना तो विठोबा तिकडे आहे म्हणण्यात, म्हणून विठ्ठल. जेव्हा मी रस्त्याने ये होतोय, अशोक बरोबर बोलणार, माझा मंदिर बांधूचा ठरला आणि मी ये होतो. गाडीतून येताना 9:15च्या गाडीत आम्ही बसलो. मी बसल्याच्या पुढे हे मागसून येते. हे शाळेच्या कमिटीवरती असत, गावात कार्यकर्ते, हे सगळं माझं नाव यांना माहिती आहे, ह्या सगळं माझ्या. पण हे माझ्या आता जितके जवळ बसलेले असत, हे अर्ध्या फुटावरती इतके कधीच बसले नाही. तो रिस्पेक्ट होतो. रिस्पेक्ट असतात, कदाचित भीती नसतात, कदाचित लोकांनी माझ्याबद्दल काहीतरी वेगळा चांगला म्हणजे अनेक गोष्टी ह्या झाल्यानंतर काय माझ्या मनात येईल ना, तर मी त्यांना म्हटलं, बांगवे म्हटलं अशोकच्या घराच्या बाजू तिकडे टेमवाडीच्या त्याच्यात एक म्हटलं विठ्ठल मंदिराचा बांधूचा चालला. विठ्ठल रखुमाईची मूर्ती बघण्याचं आमचं काम चालू आहे. एक क्षणाचाही विलंब न लावता एसटीच्या गाडीतच या माणसानं मला करून केलं. तुमका किती पैसे लागतील ते सांगा, मी देतो. आणि या माणसानं आपल्या खिशातले काढून 35,000 रुपये रोख मूर्तीसाठी दिले. त्यानंतर 12,000 रुपये परवाच्या दिवशी देऊन त्याच्यातून मागच्या बाजूची स्टाईल बिल आता दिवसात होता लावलेली ती सगळी. त्याच्यानंतर दीपक मुळीक भेटलो. दीपक मुळीक आता आमच्यातच असल्यामुळे आता खेळ मिळतो. त्याला मी बोललो म्हटलं नुसतं થઈ नको, एक मार्गासाठी गणपती हा, ह्या लोकांत गणपती नाही हा, एक गणपती पण आपण तो म्हणलं 80,000 तो गणपती मी देतो.
गणपती एक नको मागा. काय झालं मग? त्यामुळे सगळे प्रश्न सुटान गेलेले आहेत. काय आता अडचणीचाच विषय नाही आता. आता आपण या मंदिराचा पूर्ण इतिहास म्हणजे स्टार्टिंगपासून कसं ह्या वक्तुरी वंशिकाचे स्थान कसं इथे निर्माण झालं, काय झालं, याचा पूर्ण इतिहास आबातुरी यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. हे आहेत आबातुरी. नमस्कार आबा. नमस्कार. तर मला सांगा, तुमचा हा तुरी वंशिक आहे, तर इथे पहिल्यापासून काय होतं का? हे आमचं घर होतं आणि त्या घरामध्ये पूर्वीपासून आमचा देव तिथेच होता. ओके. 60 सालात या घरावरती वादळ झालं आणि माड पडले. तिथं ते घर उद्ध्वस्त झालं. मग त्याच्या अगोदर तुमचे वडील वगैरे काय हे करत होते का? तिथे ते याच्यापूर्वी आमचे वडील ज्यावेळेस छोटे होते, लहान, त्यावेळेस 2 वेळा ते सांगायचे की देव या घरात येऊन, म्हणजे मंडण जे येतं की ना फिरतीला, ते येऊन इथे 2 वेळा गेलेलं होतं. अच्छा. म्हणजे वडील असताना त्याच्यानंतर मधल्या काळात काहीच मधल्या नाही, काळात काही नाही. त्याच्यानंतर काही फक्त झालेलं इथे घर होतं आणि त्याचा तो तुमचा जो वंशिकाचा दगड होता त्याची पूजा पूजा झाली. मात्र कायमस्वरूपी व्हायची. अच्छा, ही तुमची 2 घरं करायची पूजा. आमची 2 घरं ही त्याची पूजा वगैरे सगळं काही ते करायचे. आणि ज्यावेळेस 60 सालात त्याच्यावरती माड वगैरे पडले, त्याच्यानंतर आम्ही प्रत्येकाचं मांगर होते ना, छोटी छोटी घरं होती मांगर, त्या मांगरामध्ये राहायला गेलो आणि ते घर तसंच राहिलं, कारण का कोसळूनच गेलं पूर्णपणे. अच्छा, म्हणजे आता ही 2 घरं होती, पहिले तुमचं एकच घर होतं. एकच घर होतं. हा, त्या कोसळल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या मांगरामध्ये राहायला हा, गेला. वेगवेगळ्या मांगरामध्ये राहायला गेलो. अच्छा. अशी स्थिती होऊन ती आज तर वेगवेगळ्या मांगरात जरी राहायला गेला तरी तो तुमचा वंशिकाचा दगड होता तो इथेच होता. इथेच होता. वडिलांनी नंतर काय केलं, त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्यानंतर त्या ठिकाणी दगड ठेवला आणि त्याची पूजा अर्चा आम्ही चालू केली. अच्छा. ती त्याला बरोबर आता 60 वर्षे झाली. 60 वर्षानंतर 12 तप करून 12 वर्षाप्रमाणे एक तप, 12 म्हणजे 5 तप झाले. एक तप, असे 5 तप करून आता हे मंदिर उभारलं गेलं. राहिलेले आहे. ओके. तो तिथपासून आजपर्यंत आता जवळजवळ 2004 सालापर्यंत, म्हणजे 60 सालापासून आजपर्यंत तो इथलं, म्हणजे फक्त त्याची 2024 पर्यंत 2 वेळा बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला. अच्छा. पण तो आम्हाला कौल वगैरे देवाने दिला नाही. अच्छा. त्याच्यानंतर कसं झालं की अचानक पहिले साली गेल्या वर्षी असे 2 वर्षे ते प्रभू गावकर, बाबू प्रभू गावकर यांना त्याची जाणीव तो देत होता. आमचा देव, माझं मन दे म्हणून सांगतो. तर म्हटलं आमची घरं 2, आज आमची कोणाचीही परिस्थिती नाही, आम्ही मिस्त्री काम किंवा गवंडी काम करून आम्ही पोट भरणारे माणसं. तर म्हणाले गाव आपलं आहे, गावातले मानकरी आहात तुम्ही, मग गाव पाहिजे तर ते मंदिर उभं करून देईल. त्या पद्धतीनुसार त्यांनी सुरुवात केली. सुरुवात केल्याने आज हे मंदिर जे उभं आहे ते त्यांनी प्रयत्न केल्यामुळे त्यांचा मोठा वाटा आहे, प्रभू गावकरांचा, बाबू प्रभू गावकर यांचा, आणि त्याच्यामुळे हे सगळं आज हे मंदिर उभं झालेलं आहे. अच्छा. पंढरपुरातून विठ्ठल रखुमाई आणि आमचा देव अक्षरशः पंढरपुरातून इथे आलेला आहे. अच्छा. हां. आणि गणपतीची मूर्ती मुंबईवरून आलेली आहे. तशीच घंटा पण पंढरपूरवरूनच आणलेली आहे. तुम्हाला जे इथे अनुभव काय, देवाचे अनुभव काय होते, तुमच्या वंशिक जो आहे पुरुष त्याचे अनुभव काय होते? असे बरेचसे अनुभव आलेले आहेत. बाहेरच्या लोकांना पण अनुभव आलेले आहेत. आताच बघा, हे ठोकायला घेतलेला नाही हे मंदिर, त्याला कामावर कामं मिळत गेली. अच्छा. हा त्याचा आधी पहिला अनुभव. ओके. त्याला आलेला. त्याच्या पूर्वीचे जे आमचे अनुभव आहेत ते इथे कधी आम्हाला कसलं, आता ही आमची घरं डोंगरात आहे, आम्हाला सरपटणाऱ्या प्राण्यापासून त्रास नाही, वाघ वगैरे इकडे फिरतात त्यांच्यापासून आम्हाला कधी त्रास नाही. आणि जर दिसलाच किंवा काय झालं तर इथे एक सांगणं करायचं, आणि आमचा एक ब्राह्मण देव वरती आहे, त्याला सांगलं की इथे आम्हाला कधी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून मुळीच कधी त्रास दिलेला नाही. कधी आलेलं जरी असलं तरी ते पुन्हा मागे गेलेलं आहे. ओके. म्हणजे काही न करता, काही न करता. म्हणजे तसं काय, डोंगराचे एकदम कुशीत आहे, पूर्ण जंगल झाडी आहे ते. जंगल झाडी असल्यामुळे कधी सतत त्यांच्यापासून कसलाच कधी त्रास झालेला नाही आजपर्यंत. नाही
पण ह्या देवांमुळे झालेला नाही. म्हणजे काही जरी अनुभव असा दिसतोय तर इथे येऊन सांगणं करायचं सांगणं करायचं. आणि ब्राह्मण देवाला सांगणं हा. करायचं. कोण आजारी असलं किंवा काय असलं तरी आता हे चालू असताना हं. पाटकर म्हणून कोणतरी तिथले ते आजारी होते हं. आणि म्हणजे त्याची शाश्वतीच नव्हती. अच्छा. ते आता म्हणजे जाणारच अशा स्थितीत तो ऍडमिट होता तिकडे. हं. इथं सांगणं केलं, हं. त्याला सांगितलं फक्त की बुवा तुला गोड पदार्थ ठेवीन म्हणून. हं. दुसऱ्या दिवशी त्याच्या होत्या तेवढ्या पेशी तयार झाल्या आणि तो पुन्हा घराला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला घराला सोडलेला आहे. ही आजची स्थिती आहे इथली. मग हे जागृत देवस्थान कसं आहे? इतकं जागृत देवस्थान आहे आज. हं, हं, हं. असे एकंदरीत सगळे अनुभव आहेत तुमचे. असे बरेचसे अनुभव आहेत की कोण आजारी असलं की इथलं उचलायचं आणि भस्म फक्त त्याच्या डोकीला लावायचं, त्याच्यामुळे ते पूर्णपणे बरे. अच्छा. तर आता अजून आपल्या मंदिराचं काम बरंचसं बाकी आहे, तर त्याबद्दल तुम्ही लोकांना एक आवाहन करू शकता का? हो, की आमचं बरंचसं काम शिल्लक आहे. त्याच्यासाठी आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे. भरीव निधीची गरज आहे. हां, भरीव निधीची गरज आहे. ती जर लोकांकडून मिळाली तर अतिउत्कृष्ट होईल ओके. आणि देवाचं काम पूर्ण होईल. देवाचा आशीर्वाद त्यांना मिळेल. बाकी काय सांगू मी. हो, बरोबर आहे. नक्कीच. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.